आगामी विधानसभा चुनाव के लिए राजनीतिक पार्टियां हुई सक्रिय। क्या है विधानसभा की तस्वीर? किसकी होंगी सत्ता? कौन होगा सत्ता में काबिज? किसका होगा राज तिलक? क्या कहते हैं उम्मीदवार? प्रेक्षकांना आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। यावेळी आपल्यासोबत आहे जितेंद्र मोघे। आपण आर्वी मतदारसंघातून काँग्रेसचे संभावित उमेदवार आहात। सर, आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। सर, आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ कशा प्रकारचे आपले विकासात्मक धोरण आहे, काय पुढचे नियोजन आहे, कशा प्रकारची रणनीती सुरू आहे। म्हटलं आता हे दिग्गजांच्या बालाकिल्ला राहिलेला आहे आर्वी मतदारसंघ, तर आपलं काय याबद्दल व्यूहरचना असेल त्याबद्दल सांगा। ते येणारं जे इलेक्शन आहे 2024 विधानसभा आणि हा जो आर्णी केळापूर मतदारसंघ आहे हा खरं तर एक आदिवासी बहुल मतदारसंघ आहे आणि जॉग्राफिकली हा खूप मोठा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये जवळपास 300-325 असे गावं आहे आणि 3 मोठे शहर आहे, महानगरपालिका आहे आणि याच्यामध्ये आदिवासी बहुल असल्यामुळं इथं थोडंसं विशेष लक्ष या मतदारसंघामध्ये, थोडंसं विशेष मेहनत या मतदारसंघामध्ये करावी लागते आणि याच्यामध्ये अनेक जे आता नवीन पिढी आहे ती युवक पिढी आहे आणि या युवक पिढीला हाताला काम म्हणजे रोजगार हा अतिशय महत्त्वाचा एक विषय पाहायला भेटतो। मतदारामध्ये जर पाहिलं आपण तर नवीन युवक पिढी जी आहे ही जवळपास 40% 40 ते 50% वोटर जे आहे हे सर्व युवक आहे, म्हणजे वय 18 ते हे 35 या वयोगटातली आहे ही युवक पिढी। तर म्हणून यांच्या हाताला काम भेटलं पाहिजे या अनुषंगाने मला वाटते की इथं माननीय श्री शिवाजीरावजी मोघे माजी मंत्री समाज कल्याण यांच्या गेल्या म्हणजे 25-30 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी इथं MIDC 2 MIDC म्हणजे जवळा एक ठिकाण आहे तिथं एक MIDC प्रयत्न केला होता आणि पांढरकवडाजवळ एक MIDC 7 स्टार MIDC जी नॅशनल हायवे 7 जातो तिथं MIDCचं एक प्रयोजन केलं होतं। पण गेल्या 10 वर्षामध्ये त्याच्यामध्ये इथले जे प्रतिनिधी निवडून आले त्यांनी कुठंच त्याच्यामध्ये कुठं प्रगती केली नाही, त्याचा फॉलोअप केला नाही शासनाकडं किंवा प्रयत्न करून त्या MIDC पूर्ण झाल्या पाहिजेत आणि इथं फॅक्टऱ्या लागल्या पाहिजेत किंवा उद्योग आले पाहिजेत आणि त्याच्यातून हे जे युवक आहेत त्यांना रोजगार भेटला पाहिजे, हे कुठं दिसत नाही आहे। तर म्हणून आमची एक प्राथमिकता राहील की इथं ह्या MIDC ज्या माननीय शिवाजीराव मोघे साहेबांनी ज्या सुरू केलं होतं काम त्याचं हे पूर्णत्व झालं पाहिजे आणि इथल्या युवकांना रोजगार इथंच म्हणजे ज्याला आपण म्हणतो घरच्या भाकरीवर त्यांना रोजगार झाला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे। निश्चितच मोघे साहेबांच्या कार्यकाळात बरेचसे विकासात्मक कार्य झालेले आहे, उद्योग पण आलेले, नवीन उद्योग आले, लोकांना रोजगार मिळालेला आहे। परंतु आता आपण जे बघतोय, जे वर्तमान जी स्थिती आहे त्यात आपण बघतो जे विद्यमान आमदार आहे त्यांनी काही दुर्लक्ष केलेलं आहे या मतदारसंघामध्ये। बेरोजगारी, सुस्थित बेरोजगारी वाढलेली आहे, लोकांना काम नाही आहे, शेतकरी आणि शेतमजूर दुर्वस्थ होत आहे, असे बरेचसे प्रश्न, आरोग्याचे पण प्रश्न आहे। म्हटलं जर आपल्याला संधी मिळाली तर आपण हे जे बेसिक जे मुद्दे आहेत त्यावर आपण कसं लक्ष केंद्रित करणार, कसं निवारण करणार त्याबद्दल सांगा। काही खूप साध्या गोष्टी आहे। आता जसं आज BNC कार्यालय यवतमाळमध्ये आज एक उपोषण झालं, त्या उपोषणामध्ये जे आपल्या BNC मध्ये जे कामं भेटतात त्याच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार एक कॅटेगरी असते आणि त्याच्यामध्ये त्यांना 33% रिझर्वेशन असते। त्या व्यतिरिक्त ज्या मजूर कामगार सोसायटी आहे त्यांना 33% रिझर्वेशन असतं आणि खुला प्रवर्ग असतो, त्याच्यामध्ये कोणीही काम टाकून घेऊ शकतं, हाच हे 34% त्याच्यासाठी रिझर्वेशन आहे। तर आज जे उपोषण होतं त्याच्यामध्ये हाच विषय होता की जे सुशिक्षित बेरोजगार आहे म्हणजे जे मुलं सिव्हिल इंजिनियर झालेले आहे, इंजिनिअरिंग करून आलेले आहे, त्यांना जे गव्हर्नमेंटचे जे शासनाचे जे कामं आहे त्याच्यामध्ये जी 33% भागीदारी आहे ती कुठंतरी त्यांना भेटून नाही राहिली आणि त्याच्यासाठी ते उपोषण होतं। जवळपास म्हणजे 90-95% कामं हे इथल्या आमदारांच्या माध्यमातून
सर अधिकाऱ्यांवर प्रेशर आणून मजूर कामगार सोसायटीच्या माध्यमातून काही व्यवहार करून दिल्या जात आहे आणि त्याच्या अनुषंगाने म्हणूनच आज ते एक उपोषण होतं. तर हे एवढे सर्व सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत, त्यांना हाताला काम नाही, नोकऱ्या नाही आहेत, त्याच्यामुळे ते स्वतः काहीतरी कामधंदे स्वतःचं ठेकेदारी असं चालू करण्याचा प्रयत्न करत आहे. पण दुर्दैव असं आहे की आमदार साहेब त्याच्यात लक्ष घालत नाही आणि जे कामं आहे ते सुनियोजित पद्धतीने एक बेरोजगार जे मुलं आहेत त्यांच्या हातातून काढून ते लेबर सोसायटी ज्याला म्हणतो आपण मजूर सोसायटी आहे त्यांना देऊन राहिली. तर याच्यात त्यांचं दुर्लक्ष आहे. हे GR मध्ये मेन्शन आहे, हा विषय असा तोंडी नाही. GR मध्ये हे जे रिझर्वेशन आहे की कामाची रेशिओ आहे तो आहे, पण आमदार साहेबांचं त्याच्यात लक्ष नाही. महायुती सरकार जे आहे आता आपण एकतर बघतो की आपला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, गाजावाजा सुरू आहे म्हटलं, परंतु आपण दुसऱ्या पद्धतीने बघतो की ते महिलांची सुरक्षा खतऱ्यामध्ये आहे आणि बरेचसे महिलांना त्याचा फायदा पण मिळत नाहीये. तर त्यावर आपण काय बोलणार? आपण आता देशभरामध्ये आपण पाहून राहिलो हे जे प्रकार आहे ते आपल्या उघडकीस येऊन राहिले आणि कायदा व सुव्यवस्था हे याचे म्हणजे 3-13 वाजलेले आहे आणि म्हणून कुठंही यांचा धाक नाही आहे. प्रशासनाचा धाक, कायदा सुव्यवस्थेचा धाक जो असतो तो कुठंच राहिलेला नाही आणि त्याच्यामुळं हे जे प्रकरण आपण पाहून राहिलो बदलापूरचं एवढं सिरियस प्रकरण किंवा जिथं आपण रोज आता 3-3, 4-4 प्रकरण येऊन राहिले, त्याचा अर्थच असा आहे की प्रशासनाचं जे लक्ष आहे हे या गोष्टींपासून दूर गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं आमच्या ज्या महिला आहे त्यांच्यावर अत्याचार होत आहे, त्यांच्यावर हे प्रसंग येत आहे आणि ते खऱ्या अर्थाने दुर्दैवी आहे. लाडली बहीण योजना जरूर काढली त्यांनी, पण मला वाटते ते लाडली बहीण योजनाचं जे उद्देश आहे तो खरं तर बहीण त्यांची लाडकी बहीण म्हणून नाहीच आहे. हे येणारं जे इलेक्शन 2024चं आहे विधानसभेचं त्याच्याकडं नजर ठेवून हे इलेक्शन मला वाटतं ह्या ज्या स्कीम लॉन्च झालेल्या आहे, या ज्या योजना लॉन्च झालेल्या आहे ते एक त्यांचा जो हेतू आहे तो चांगला नाही. जरी स्कीम चांगली आहे, महिलांना निश्चितपणे याच्यात 1500-3000 रुपये मिळतील, पण जो हेतू आहे तो खूप म्हणजे इलेक्शन स्वतःच्या स्वार्थापोटी हा हेतू आहे असं मला वाटतंय. तिकडे जाणारे आता आपण पाहिलेलं आहे गेल्या 5-10 वर्षात अनेक लोक इकडचे तिकडं झालेले आहे, तिकडचे इकडं झालेले आहे, पण त्यांनी पक्ष शेवटी विचारधारेवर चालतो. लोक त्याचं ते विचारधारेचे पाईक असतात, लोक येतात जातात, विचारधारा महत्वाची. मोगे साहेबांच्या कर्तृत्वावर चालणारे आणखीन एक विजन आणि फेस आपल्याला लोक समजतात मतदारसंघामध्ये की जितेंद्र मोगे जे आहे त्यांना आपण लोक असे एक विजन आणि एक फेस म्हणून आपल्याला ओळखतात. तर त्यांच्या कसोटीवर खरं उतरण्यासाठी आपण आपलं काय एक मेसेज राहणार? निश्चितपणे माननीय श्री शिवाजीरावजी मोगे यांचा राजकारणाचा एक मोठा काळ आहे आणि त्यांनी जे या मतदारसंघासाठी आणि मंत्री म्हणून महाराष्ट्रासाठी जे काम केलेले आहे ते खूप मोठे आहे आणि त्यांची सिनियरिटी खूप मोठी आहे. त्यांचे बुटं घालणं ही एक सोपी बाब नाही. त्यांचे जे कर्तृत्व आहे त्याला मॅच करणं ही एक सोपी गोष्ट नाही आहे आणि म्हणून तो भार निश्चितपणे आहे. पण त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्याकडे पाहून प्रेरणा घेऊन निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू की त्यांनी जे कार्य केले आहे त्याचं अनुकरण करू, लोकांपर्यंत पोचून लोकांचं सुखादुखामध्ये आणि लोकांचं कामं झाले पाहिजेत हे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मोगे साहेबांची जी वाटचाल आहे त्याच्यावर चालायचा आम्ही खूप प्रामाणिक प्रयत्न करू एवढं मी म्हणू शकतो. प्रेक्षकांनो, हे होते आर्णी मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे जितेंद्र मोगे, युवा आणि तडफदार आणि अभ्यासू नेते आहात. यांनी बरेचसे जनसंपर्क कार्य यांची सुरू आहे म्हटलं. आणखी सर आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिला आणि आपण एक विजन युवकांसाठी ठेवलेलं आहे, त्या विजनवर आपण खरं उतरणार आणि आपला वेळ दिल्याबद्दल सर आपलं धन्यवाद. धन्यवाद.